ओके. सो तो बदल जो माझ्या झाला होता तो बदल मला सिनेमातून आणायचा होता की शिक्षणामुळे मी जे काही अनुभवलेलं आहे, जे काही मी स्वतःचा शोध घेतलेला आहे किंवा मला मी कळलोय त्या शिक्षणातून, तर मला असं वाटलं की कस्तुरीचा सेंटर पॉईंट तो असेल ज्यातून त्या मुलाला त्याच्या जर्नीतला जो काही महत्वाचा मुद्दा तो शिक्षण असेल स्वतःकडे घेऊन जाण्याचा. सो मग जेव्हा मी तो लिहायला घेतला तेव्हा मी माझी ऑनलाईन तीच होती की कस्तुरी हे म्हणजे तर एज्युकेशन आहे. जेव्हा फेस्टिवल झाला पहिला पुण्यामध्ये तर तेव्हा ती शॉर्ट फिल्म नाही दाखवली गेली फेस्टिवलला आणि मला नाही कळलं आणि मला आवड पण दिला गेला. तर त्याच्यामुळे त्या मुलाला त्यातून बाहेर पडण्यासाठी कस्तुरी एक साधन सापडतं आणि त्याच्यातून मागं पळत असताना त्याला स्वतःचा शोध लागतो आणि त्याला कळतं की अरे हे तर मटेरियल वर्ल्ड आहे आणि इनसाइड वर्ल्ड आपलं जे आपण म्हणतो ज्याचं आपण त्यातून स्वतःला कळतं की अरे हे तर काय म्हणतात त्याला ग्लोरिफाय वर्ल्ड आहे, भौतिक सुखाच्या मागे आपण पळतोय असं. आणि मग त्याला कळतं की अरे शिक्षण हाच आपला मुद्दा आहे. आणि म्हणत होती माझ्या जवळची माणसं की हा सिनेमा आता नको करू, कदाचित थोडस नंतर काही दिवसानं कर आणि आता एक कमर्शियल सिनेमा लिहितो, कॉमेडी किंवा लव्ह स्टोरी अशी मला सल्ले यायचे. कारण त्याला वाटतं की हा सिनेमा करून करणं होणार काय त्याचं. जेव्हा मी आदिमचं कॅरेक्टर लिहित होतो तेव्हा माझ्या डोक्यात हाच मुलगा होता, कारण त्याचं जे नटखटपणा आहे, त्याचं जे काय म्हणतो आपण आपल्या आयुष्यात असा दोस्त असतोच जो त्याला सिच्युएशनचं काय नसतं, तो त्याच्या धुंदीत असतो, मजा जगण्यात सामान्यतः प्रत्येकाच्या वाटेला असा एकतरी मुलगा येतोच बालपणाचा जर विचार हो हो असं सांगितलं. तुम्हाला तो लेफ्टी का हवा होता, त्याच्या पाठीमागचं काय कारण एवढं? सामान्यतः दिग्दर्शकांनी उलट केलं असतं, कॉम्प्रोमाइज केलं असतं की याला आपण राईटचं दाखवू, तर ते काय होतं? आपण अशा समाजरचनेत राहतो जिथं माणूस म्हणून आपण इतरांना समान वागणूक द्यावा असं एक सामान्यपणे अपेक्षा करतो, पण माणूस इतका खालच्या पातळीला गेलाय की तो आपल्याच शरीराचा एक भाग असलेला डाव्या हाताला एक सापत्नक किंवा एक वेगळी वागणूक देतो. ओके. एक खालच्या दर्जाची वागणूक देतो आणि त्या माणसाकडनं आपण समाजाकडे चांगल्या दृष्टीने बघावं, त्यानं वागवावं असं अपेक्षा करणं कितपत मूर्खपणा आहे. आणि मला खरं आहे, म्हणजे मी पण त्यातून गेलेलो आहे. मी पण माझ्या डाव्या हाताला किंवा डाव्या हाताने प्रसाद घेऊ नये, डाव्या हाताने कुठला शुभ काम करू नये असं अनेक अंधश्रद्धामध्ये मी पण जगलो त्या पॉईंट पर्यंत. आणि तुमच्या सिनेमातले सगळे बाकीचे बारकावे मी बरोबर पकडले होते, पण जाणीवपूर्वक त्याला लेफ्टी केलेलं आहे हे मात्र माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. मी असं समजून चाललो होतं की तो मुळातला लेफ्टी आहे म्हणून त्याला तसं दाखवलेलं आहे. तर हे तुमच्या सिनेमाचं अजून एक वेगळं वैशिष्ट्य आहे. नमस्कार. येत्या 8 डिसेंबरला कस्तुरी नावाचा हिंदी, मुख्यतः हिंदी आणि पार्शली मराठी असा एक चित्रपट महाराष्ट्रभरात आणि भारतातल्या अन्य काही शहरात प्रदर्शित होतोय. आणि या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे हे आज माझ्यासोबत आहेत आणि आपण हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या 1 आठवडाभर आधी त्यांच्याशी गप्पा आणि संवाद असं करणार आहोत. तर विनोद नमस्कार. आणि साधनामध्ये साधना साप्ताहिक, साधनाचं कर्तव्य पोर्टल, साधना प्रकाशन या आमच्या 3ही युनिटच्या मार्फत तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आपण ह्या सिनेमाचा तुमचा हा सगळा जो काही प्रवास आहे तो आपण साधारणतः 1 तासात, कदाचित 1 तास इतका वेळ लागेल, त्यात आपण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू आणि काही टप्प्याटप्प्याने जाऊया. पुढे थेट आपण सिनेमाकडे येऊच. परंतु तुमच्या या सिनेमाच्या विषयी माध्यमामध्ये किंवा सिनेमाच्या क्षेत्रातील लोकांच्या मध्ये एक प्रकारचं कुतूहल, थोडंसं आश्चर्य असं व्यक्त केलं जात आहे की ज्याला सिनेमाचं बॅकग्राऊंड नाही, बार्शी सारख्या लहान गाव आणि परिसरातले कलाकार घेऊन सिनेमा बनवलेला आहे, अतिशय लो बजेट आहे असं तो सिनेमा पाहिल्यानंतर पटकन कोणाच्याही लक्षात येतं. 2 मुलं, लहान मुलं, कुमार वयातली मुलं केंद्रस्थानी आहेत. त्यातले त्या एका मुलाची आई वगळता अन्य कोणीही सिनेमामध्ये काम केलेलं नाही. तुम्ही स्वतः पण फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स वगळता सिनेमा माध्यमाशी थेट कधी निगडीत नव्हता. तरीही हा सिनेमा मी जेव्हा काल पूर्णतः पाहिला, 1 तास 40 मिनिटं इतका हा मोठा सिनेमा आहे, पूर्ण लांबीचा असंच म्हणता येईल. तर या सिनेमाची कथा, या सिनेमाच्या निर्मितीचं बीज तुमच्या मनामध्ये खूप पूर्वी, जरी तुम्ही 2018-19 नंतर प्रत्यक्षात सुरू केला असेल, तरी अशा प्रकारचा सिनेमा आपण बनवावा अशा प्रकारचा थॉट तुमच्या मनात फार पूर्वी कधीतरी
आलेलं असेल, कदाचित सिनेमा नाही, अन्य कोणत्या का होईना माध्यमातून, तर आम्हाला ते बीज कसं आकाराला आलं, कसं पडलं, हे पहिल्यांदा समजून घ्यायचंय. जसं तुम्ही आता म्हणाल की ग्रामीण भाग किंवा असं लोकांना वाटतं की सिनेमा हा ग्रामीण शहरी असं. मला वाटतं सिनेमा स्पृश्य असं काही नसतं. पहिलं मला वाटतं की सिनेमा आहे. जसं आपण सिनेमा बघत मोठे झालोय, तर सगळे तसं मी सिनेमा बघत मोठे झालेलो आहे. आणि मला जेव्हा जेव्हा मी सिनेमा बघतो, थिएटरमध्ये असेल किंवा आपण टीव्हीवरती, तर मला नेहमी वाटायचं की आपण कधी तर पुढे जाऊन एक सिनेमा करावा आणि बनवू शकतो आपण. ओके. पण ते नेमकं कसं आणि कुठं, ते काय त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं ऍक्च्युली. जसं आता नवीन मुलं माझ्याकडे येतात की आम्हाला सिनेमा करायचा आणि आम्हाला गायडन्स पाहिजे. तर आता थोडं सोशल मीडियामुळे काय होतं की लोकांना माहिती आहे की हा डिरेक्टर आहे, हा प्रोड्युसर आहे, हा एडिटर आहे. माझ्या वेळेस मी जेव्हा ते विचार करतो तेव्हा मला काही त्यातलं काहीच माहिती नव्हतं, FTI सोडलं तर. मला चांगलं आठवते, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना लास्ट इयरला बेसिकली मी FTIच्या स्कॉलरशिप, त्याची वेबसाईट चेक करायचो, त्यातला कुठला कोर्स करता येईल का आपल्याला, तर सिलेबस काय असतो, त्याचे क्वेश्चन पेपर मिळतात का आपल्याला ऑनलाईन, याचं मी सर्च करायचो. आणि असं वाटायचं की आपण इथं जाऊन एक फॉर्मल एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि आपण सिनेमा केला पाहिजे. पण काय करायचं हे डोक्यात नव्हतं. पण जेव्हा मला असं कॉन्फिडन्स आला की आपण सिनेमा आता बनवू शकतो, बनवला पाहिजे, तेव्हा मग आपण अपसुक म्हणतो मग काय बनवलं पाहिजे आपण. तर असं वाटतं की अरे आपण जे आसपास आपल्या लहानपणीपासून बघत आलोय, जगत आलोय, त्याच्या रिलेटेड आपण काहीतरी सांगायला पाहिजे किंवा बोललं पाहिजे. कारण शेवटी आपल्यापाशी जी काही शिदोरी म्हणून अनुभवाची असते म्हणा किंवा आठवणीची असते, तेच आपण पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. किंवा इव्हन कुठलाही कलाकार, म्हणजे कवी असणारा कविता करतो, लेखक पुस्तक लिहितो, बरोबर, आपल्या जवळच्या गोष्टीबद्दलच तो व्यक्त होतो. तर मग सिनेमा विषय आल्यानंतर असं वाटलं की आपण पण मग असाच जवळचा विषय जो आपल्या खूपच काय म्हणतात की माहितीतला असेल आणि त्याला आपण 100% आपल्याला देऊन जर लोकांना सांगितलं तर कदाचित लोकांना ते कन्व्हिन्स होईल आणि आपलंसं वाटेल. बरोबर. तर तो आपलेपणा आणण्यासाठी, जपण्यासाठी मला वाटलं की मग आपण जर इन फ्युचर कधी सिनेमा केला तर आपण तो सफाई कामगार किंवा जे आपण आसपास बघत आलोय त्यांचं आयुष्य, कारण ह्या बाबतीत माझा अनुभव थोडासा सफाई कामगार थोडं अशा अर्थाने वाईट आणि चांगला आहे की जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा माझे वडील मला म्हणाले की तू शिक्षण थांबव आणि तू टेंडरमध्ये कामाला चालू कर, कारण माझ्या सोबतची मित्रांची मुलं आता तिकडे जॉबला यायला लागल्यात त्यांच्या हाताखाली, तू पण तिकडे ये. सो मी नकार दिला त्याला आणि मी एज्युकेशन घेतलं आणि मी इंजिनियर झालो. सो तो बदल जो माझ्या झाला होता, तो बदल मला सिनेमातून आणायचा होता की शिक्षणामुळे मी जे काही अनुभवलेलं आहे, जे काही मी स्वतःचा शोध घेतलेला आहे किंवा मला मी कळलोय त्या शिक्षणातून, तर मला असं वाटलं की कस्तुरीचा सेंटर पॉईंट तो असेल ज्यातून त्या मुलाला त्याच्या जर्नीतला जो काही महत्वाचा मुद्दा तो शिक्षण असेल स्वतःकडे घेऊन जाण्याचा. सो मग जेव्हा मी तो लिहायला घेतला तेव्हा माझी ऑनलाईन तीच होती की कस्तुरी हे म्हणजे तर एज्युकेशन आहे. ओके. आणि तसा त्याची सेंटर ऑफ आयडिया बनली. आणि मग ते माझे मित्र शिवाजी कडे ह्यांना मी पिच केली आणि त्याला आम्ही डेव्हलप करायला घेतलं. पण त्यात थोडासा झालं की असं वाटलं की हा इश्यू थोडासा म्हणजे सब्जेक्ट वाईज थोडासा मोठं होते, म्हणजे ते लघुकथा न होता कादंबरी व्हायली किंवा दीर्घकथा व्हायला असं व्हायला ते. म्हणून आम्ही पुन्हा म्हणलं की आपण ह्याचं छोटं वर्जन करूया पोस्टमॉर्टम नावाने. आम्ही त्याची शॉर्ट फिल्म केली पोस्टमॉर्टम नावाने आधी आणि त्यांनी फेस्टिवलला फिरवली. मग ते फिरवत असताना पण माझ्या डोक्यात धाकधूक होती की आपण एखाद्या मुलाला 8वीच्या पोस्टमॉर्टम करायला दाखवतोय पडद्यावरती तर लोकांना कितपत ते कन्व्हिन्सिंग होईल, हा डाऊट माझ्या मनात होता. कारण जेव्हा फेस्टिवल झाला पहिला पुण्यामध्ये, तर तेव्हा ती शॉर्ट फिल्म नाही दाखवली गेली फेस्टिवलला आणि मला नाही कळलं आणि मला आवड पण दिला गेला. आणि मी जेव्हा आवड घ्यायला गेलो स्टेजवर तेव्हा मी आयोजकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आवड दिलाय मला, पण मी तुमच्या नाराज आहे, कारण मी फिल्म बनवली ऑडियन्ससाठी आणि तुम्ही ती फिल्म का दाखवत नाही. तर मला हे काय त्याचं पटलेलं नाही कारण, आणि मी उठून रागाने निघून गेलो आवड घेऊन. मग नंतर मला मग काही ज्युरी ऑर्गनायझर भेटले आणि त्यांनी सांगितलं की त्यातला जो कंटेंट आहे आणि ते सगळं आहे तर त्याच्यामुळे आम्ही तो डिस्प्ले नाही केला. म्हणलं सिनेमा हा काही आकाशातून येत नाही किंवा कुठलं दुसरीकडे येत नाही, तो आपल्या जगण्यातून येतो. जर आपलं जगणंच आपल्या आसपास किंवा आपल्या लोकांत तसं असेल तर सिनेमात पण ते दिसणार ना. थोडीच आपण त्याला ग्लोरिफाय करून दाखवू शकतो त्या पोस्टमॉर्टम गोष्टीला किंवा त्या टॉयलेट साफ करण्याला. तर ते मला रिझन नाही पडलं त्यांचं. ते मी केलंच त्यासाठी होतं की लोकांना ते कळावं जगणं, जे आपण कधी डिरेक्टली कधी इनडिरेक्टली आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्या लोकांकडे.
सो त्यांना अटेन्शन देणं किंवा त्याला माणूस म्हणून समजून घेणं हा तर माझा मुद्दा होता ना. मी परत त्याला डावललं, तर तो हा जो मुद्दा होता तो मला फार खटकला त्यावेळेस. आणि मग असे चांगले वाईट अनुभव घेत मी ती फिल्म 1-1.5 वर्ष फिरवली फेस्टिवलमध्ये. ज्युरींना काय खूप चांगली आवडली, खूप चांगलं लिखाण झालं त्याच्यावरती, प्रेक्षकांनी खूप चांगलं फीडबॅक दिल्यानंतर मला असं वाटलं की आपण आता ह्याच्यात फीचर बनवली पाहिजे. आणि मग मी परत शिवाजी कर्डेंना बोलवलं आणि म्हणलं की आपण तो जो आपला मेन कन्सेप्ट होता की एक मुलगा आहे सफाई कामगार आणि त्याला वाटतं की आपण जे काय डेली वर्क करतोय, आपण हेल्प करतो आपल्या आई वडिलांना कामामध्ये, त्याचा आपल्याला एक स्मेल चिटकलेला आहे, त्याचं ऑब्सेशन त्याला आहे आणि त्यालातून बाहेर पडायचं त्यातून. तो न्यूनगंड आहे त्याचा. जरी तो त्याचा हस्ताक्षर सुंदर आहे, त्याचा नंबर आलेला आहे, पण त्याचा न्यूनगंड तो आहे की मी जे काय काम करतोय त्यातून मला शाळेमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी वावरताना मला थोडंसं वागणूक वेगळी दिली जाते. तर त्याच्यामुळे त्या मुलाला त्यातून बाहेर पडण्यासाठी कस्तुरी एक साधन सापडतं आणि त्याच्यातून मागं पळत असताना त्याला स्वतःचा शोध लागतो आणि त्याला कळतं की अरे हे तर मटेरियल वर्ल्ड आहे आणि इनसाइड वर्ल्ड आपलं जे आपण म्हणतो ज्याचं आपण त्यातून स्वतःला कळतं की अरे हे तर काय म्हणतात त्याला ग्लोरिफाय वर्ल्ड आहे, भौतिक सुखाच्या मागे आपण पळतोय असं. आणि मग त्याला कळतं की अरे शिक्षण ह्याच आपला मुद्दा आहे आणि तिथं आपण स्टिक झालं पाहिजे. जसं बाबासाहेब एका ठिकाणी म्हणले होते की तुमच्याकडनं तुमची संपत्ती हिसकावून घेतलं शकते पण शिक्षण नाही हिसकावून घेतलं जाऊ शकत. तसं मला वाटतं की तो कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये थॉट होताच की शिक्षणाला घेऊनच आपण काहीतरी बनवलं पाहिजे. ही माझ्याकडची एक शक्यता आहे, माझा हा पर्स्पेक्टिव्ह आहे सिनेमाकडे किंवा शिक्षणाकडे बघण्याचा. आधी फार मोठ्या लोकांनी शिक्षणाबद्दल सांगून ठेवलेलं, मी काय वेगळं सांगत नाही, पण ही माझी पॉसिबिलिटी आहे किंवा माझं पर्स्पेक्टिव्ह आहे शिक्षणाकडे बघण्याचा. सो मला वाटतं की हा तो एक त्याच्या मागचा विचार होता किंवा एक आयडिया होती की आपण कस्तुरी लिहिली पाहिजे. ग्रेट. आता हे फार इंटरेस्टिंग आहे की सफाई कामगारांचं आयुष्य तुम्ही तुमच्या बालपणात कुमारवयात खूप जवळून पाहिलं आणि हे लोकांच्या समोर आणायला पाहिजे. जेव्हा सिनेमा करायचं ठरलं तेव्हा हे लोकांच्या समोर आणायला पाहिजे असं वाटलं आणि त्याची एक पहिली झलक म्हणून तुम्ही शॉर्ट फिल्म बनवली. तिला पुरस्कार दिला जातोय, इतकी ती चांगली झालेली आहे. मात्र जे बघायला पाहिजे लोकांनी, ज्याच्यासाठी बनवलेलं आहे ते दाखवण्याची मात्र सिनेमाच्या क्षेत्रातल्या लोकांची सुद्धा मानसिकता, त्याला आपण खलप्रवृत्ती वगैरे असं म्हणायचं काहीच कारण नाहीये, परंतु ते खूप अंगावर येणारं असेल तर कोणालाही असं अप्रिय बघणं दाखवणं हे नको वाटू शकतं. की जे सिनेमा माध्यम त्या अर्थाने सर्वात जास्त निर्भय मानलं जातं तिथे सुद्धा ही परिस्थिती होती. आणि तुम्ही आता तर सांगितलंच की वडील पण मला त्याच प्रकारच्या कामामध्ये घेऊन जाण्याची शक्यता होती, पण मी वेगळ्या प्रकारचं थोडंसं सायलेंट बंड करून पुढे आलो. मात्र ते सगळं मला मांडणं आवश्यक वाटत होतं. तर आता खरा मुद्दा हा की सफाई कामगारांचं जीवन जे बघणं सिनेमाच्या क्षेत्रातल्या लोकांना पण नको वाटतं, असं आपल्याला एका फिल्ममधून दाखवायचंय. हा निर्णय झाल्यानंतर कस्तुरी, तिचं तुम्ही आता कारण पण सांगितलं कस्तुरी हे कशाचं प्रतीक आहे ते, तरीही ती फिल्मची स्क्रिप्ट किंवा त्याचं कथानक हे तुमच्या मनात कसं आकाराला आलं? मला 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मला जेव्हा मी लहान होतो, मला 2री-3री, तर जेव्हा आमचे वडील कामावून यायचे 10-10:30ला घरी यायचे पहाटे जाऊन, तर आल्यानंतर आम्हाला ते उचलून घ्यायचे आणि काकाला घ्यायचे आणि तोंड हात फिरवणे, नाकाला असं करणे, गाला ओढणे. तर त्यांच्या हाताला एक प्रकारचा दुर्गंधी यायची, गटऱ्याची यायची आणि तो आमच्या आयुष्याचा भाग बनला होता तो स्मेल, ती का दुर्गंधी आहे ते. आणि जेव्हा मी 11वीत होतो तेव्हा एक व्यक्ती कस्तुरी घेऊन आला होता आणि त्यानं ती कस्तुरीचा स्मेल मला दिला होता, म्हणजे ते हातात देऊन वगैरे आणि ते. आणि जेव्हा मी सिनेमा ही गोष्ट शिकायला लागलो, त्या टेक्निकल पार्ट असेल, एस्थेटिक असेल सिनेमाचं, तेव्हा मला त्या 2 गोष्टींचं फार विलक्षण मला असं कौतुक वाटलं आणि मग त्यातून मला एक कॉन्ट्रास्ट सापडला मला की एक सफाई कामगाराचा मुलगा आहे आणि त्याला तो दुर्गंध घालवायचा आहे काही करून. आणि नेमकं त्या दरम्यान आपण कसं असतं की आपण एकदा गोष्ट मागतो आणि सगळं आपल्याला त्या गोष्टी द्यायला लागतो, रिप्लेट व्हावं लागतं आपल्याकडे ऑटोमॅटिकली. तर त्याच काळात नेमकं मला कबीराचा दोहा वाचण्यात आला माझ्या, की ज्याच्यामध्ये कबीर म्हणतो की काळवीट आहे आणि त्याच्या नाभीमध्ये कस्तुरीचा सुगंध आहे आणि तो वेडासारखं जंगलात हिंडतो तो शोधत, पण त्याला तो मरेपर्यंत सापडत नाही, तो सुगंध त्याच्या पोटातून येतोय. आणि आपल्या माणूस म्हणून आपल्यात पण कधी कधी मला वाटतं तशा घटना घडतात की मरेपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला नेमकं काय होतं आणि आपण काय करायला, कशासाठी बनलोय आपण किंवा काय करायला पाहिजे होतं. सो अशी वाट चुकलेली आणि पुन्हा चुकून वाट सापडलेली
अशी बरीच लोक असतात. मी सेकंड ह्याच्यामधलं आहे की मी इंजिनिअरिंग केली, मी एमपीसी केली आणि जॉब केला, तर मला असं वाटतं की आपण चुकलोय आणि आपण आता ते नाही करायला पाहिजे. काय करायला पाहिजे हा मुद्दा वेगळा होता, पण हे नाही करायला पाहिजे हे मला कळालं होतं चांगलं, की मला जॉब नाही करायचा, मला एमपीएससी नाही करायची आणि मग करायचं काय तर आपला सिनेमा करायचा आहे. तर तशी ती मला जी कस्तुरी सापडली, तशी मला वाटत होतं की त्या नोटवरती ह्या मुलाचा पण प्रवास असावा तशी कस्तुरी सापडण्यासाठी. तो दोहा सेंटर झाला त्या सिनेमाचा. ते दोन थॉट एकत्र आले आणि सेल्फ डिस्कवरी नावाचा जे काही बुद्धाचा थॉट आहे की अत्तदीप भव, आपण स्वयंप्रकाशित होणं म्हणतो आपण त्याला. सो तो ऑटोमॅटिकली अशा गोष्टी सगळ्या लाईनअप झाल्या आणि जसं डिस्कस करत गेलो तसं आम्ही बोलत गेलो. आणि ज्याची गोष्ट आहे सनी चव्हाण मेहतर समाजातला आहे तो वाल्मिकी समाज. सो त्यांचा जे काही देव मानतात त्यांना ते, तर तो गोरक्षनाथ पण तो चिखलातून वर येतो आणि तरी पण त्याचा अंगाचा वास कस्तुरीसारखा येतो असं सांगतात ते पोथी वाचनामध्ये. आणि बरोबर. आणि लकीली मला माहित नाही कशा गोष्टी जुळून आल्या ह्या. मी माझ्या आजीसोबत 4थी पासून पोथी ऐकलेल्या आहेत, 7वी 8वी पर्यंत, आणि मला तो चांगलं माहित झालं होतं ते लहान वयात की गोरक्षनाथ ते नवनाथाची पोथी सलग 3-4 वर्ष ऐकलेली आहे मी. बरोबर. पण जेव्हा मी लिहायला घेतली तेव्हा मला हे ऑटोमॅटिक हे 4-5 धागे असे एकमेकाशी फार इंटरेस्टली गुंतले गेले. असं वाटलं की अरे हा यार ही तर आहे ती गोष्ट जी मला सांगायची. कदाचित त्या गोष्टीनं मला निवडलं असं वाटतं कधी कधी. आणि मग हे सगळं कलेक्टिव्हली जेव्हा आम्ही ऑन पेपर घेतलं, लिहिलं आणि फर्स्ट नरेशन दिलं आमच्या जवळच्या व्यक्तींना, तेव्हा ते म्हणले की इतकं परफेक्ट जुळून आलं सगळ्या गोष्टी त्या सिनेमासाठी, त्या लिखाणामध्ये, की ऐकल त्याला तो थॉट आणि ती गोष्ट फार आवडत होती आणि त्यातून आमचा आत्मविश्वास वाढत गेला आणि आम्ही ती ड्राफ्ट मला वाटतं 8-10 महिन्यात लिहून काढले आणि मग सिनेमाला सुरुवात झाली. पण आता सिनेमाचं प्रत्यक्ष सिनेमा पाहिल्यावर त्याच्या पटकथेचा विचार केला तर एक प्रश्न माझ्या मनात असा आला की संपूर्ण सिनेमामध्ये एका बाजूला हे मेहतर समाजातून आलेला मुलगा, त्याचं कुटुंब, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र आणि त्या मित्राच्या जवळचे नातलग, आणि हे संपूर्ण सिनेमा जो काही फिरतो तो जास्त प्रमाणात मुस्लिम समाजाशी निगडीत आहे. तर हे दोन वेगवेगळे समाज घटक खूप जाणीवपूर्वक सिनेमामध्ये घेतले होते की इव्हॉल्व्ह होत गेलं ते? मला वाटतं की सिनेमा किंवा कुठलंही साहित्य हे आपल्या जडणघडणीतलं रिफ्लेक्शन असतं. आपण ज्या वातावरणात वाढतो, लहानपणी मोठं होतो लहानाचं, त्याचं रिफ्लेक्शन आता आपण जगत असतो जेव्हा आपण अडल्ट होतो, मोठं होतो, असं मला पर्सनली वाटतं. ते साहित्यातून उतरत जातं कुठल्याही साहित्य. तर मला जेव्हा मी लिहायला बसलो तेव्हा ते हे जे कॅरेक्टर आले हे मला लोकांनी सांगितलं, कारण असे कॅरेक्टर आलेत तिकडं आणि तू मुद्दाम रचलेस का? तर म्हणलं नाही, हे माझ्या आयुष्याचा भाग आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असे खूप आदमसारखे मित्र आहेत, होते लहानपणी, ज्यांनी मला फार प्रेमाचे जिव्हाळी संबंध, आमचे घरी जाणं येणं, खाणं पिणं, पिक्चर बघणं शनिवार रविवारचे, सो इतकं ते सौदार्याचे आणि एकमेकांना समजून घेण्याचे, आणि ते दिवस आणि ते सगळं मला वाटतं मूळ ढाचा तोच आहे आपला समाजाचा. एकमेकाला समजून घेत आनंदाने जगणं, एकमेकाला रिस्पेक्ट देणं, आणि ती गोष्ट आणण्यामध्ये असं वेगळं किंवा काहीतरी केलंय असं मला कधीच वाटलं नाही. ते खूप ऑथेंटिक आणि खूप नॅचरल, खूप नॉर्मल आहे ते. मला वाटतं त्याला अंडरलाईन करण्याचं कसं काहीच नाहीये माझ्यासाठी तरी. ते खूप नॅचरल आहे आणणं, कारण आदिमसारखे मित्र माझ्या आयुष्यात अजूनही आहेत, आधीही होते आणि पुढेही राहतील, कारण ते बॉन्डच वेगळं आहे फ्रेंडशिपचं. आणि तिथं मग हिंदू, मुस्लिम आणि इतर जातीचा असं कधी विचारच त्यांना त्यांनी केला ना मी केला असं. सो मला वाटतं की ते ऑटोमॅटिकली माझ्या जीवनातून सिनेमात आलं. बरोबर. तो प्रवास इतका स्मूथ झाला की मला ते कळलं देखील नाहीये. सो ते लोक जेव्हा मांडणं करतात, अरे असं झालंय का, ठीक आहे, असू शकतं, ते तुम्हाला काहीतरी वेगळं वाटू शकतं, पण मला ते खूप नॉर्मल आहे. बरोबर बरोबर. नाही, हा प्रश्न आता खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला तो यासाठी विचारावासा वाटला की हमीद दलवाईंची 10 रुपयांची नोट नावाची एक गोष्ट आहे, कथा आहे, 1952 लिहिलेली, आणि दलवाई त्यावेळी फक्त वयाचे 20 होते, आणि त्यामध्ये त्यांनी करीम आणि श्रीराम असे 2 कॅरेक्टर्स घेतलेले आहेत, आणि ते खरं तर आपल्या सगळ्या जगण्यामध्ये आहेतच आहेत ते. तरीही तो संपूर्ण कथा वाचल्यावर, आणि त्याच्यावर शॉर्ट स्टोरी पण आली नंतर एक, ती वाचल्यावर हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्हीचं समाज जीवन आणि अर्थातच समाजातलं असलेलं त्यांचं स्थान, त्यांचं मागासलेपण, त्यांच्यातले रिफॉर्म्स, याच्या भोवती ते जात आहे. तर आता असंच तुम्हाला काहीतरी दलित आणि मुस्लिम समाज एकूण आपल्या समाज रचनेमध्ये काय टप्प्यावर आहेत हे काही सूचित करायचं होतं का, हे दाखवायचं होतं का,
असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येईल ते पूर्ण सगळं बघितल्यावर. म्हणून म्हटलं की तुमच्याकडून ते जर क्लिअर झालं की हे कितीच ओघाने आलं आणि जाणीवपूर्वक केलं तर ते इंटरेस्टिंग होईल. हा, तुम्ही म्हणता तो मुद्दा तिकडे आहेच आहे. ऑब्व्हियसली जेव्हा समदुःखी लोक एकत्र तेव्हा येतात तेव्हा ते एकमेकांशी सहानुभूत होतात, ऑटोमॅटिकली अटॅच होतात. कारण जिथं आपला जन्म होतो किंवा आपली वाढ होते त्या वयात आपल्या आसपास जे काही आपल्यासारखी लोक आपल्याला वाटतात आपण ऑटोमॅटिकली त्यांच्याशी कनेक्ट होतो. म्हणजे आपलं एक नातं बनतं त्यांच्यासोबत. सो मला वाटतं की तो जो आदिम आहे किंवा गोपी आहे यांच्यामध्ये सोशली, पॉलिटिकली, इकॉनॉमिकली फार साम्य आहे. बरोबर. त्या बाबतीत अगदीच ते खरंच आहे आणि ते वास्तव पण आहे. त्याला वेगळं असं त्याला अंडरलाईन करण्याची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. मला वाटतं की ते आपण बघून ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती काय सोल्युशन काढू शकतो हा मुद्दा आहे असं मला वाटतं. आपण जास्त त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे, ना की ते कसं आलं का आलं याच्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन शोधलं पाहिजे आपण. मला वाटतं की कस्तूच्या निमित्तानं जर त्याच्यावर चर्चा होत असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर मी तर स्वागतच करेल त्याचं. बरोबर. कारण चर्चा होणं हेच अपेक्षित आहे मला. कारण सिनेमाचा उद्देश तो होता की ह्याच्यावरती चर्चा करा. कारण ज्याबद्दल मी बोललोय त्या समाज घटकाबद्दल किंवा माझ्याबद्दल तर हे वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेले घटक आहेत आणि त्यांना कुठल्याच माध्यमाने कधीच अटेन्शन दिलं नाही. आणि त्याच्यामुळे जर ह्या सिनेमामुळे जर काही त्याच्याबद्दल चर्चा होत असेल, दोन्ही अंगाने चर्चा होत असेल तर मला वाटतं की तो प्रश्न चर्चेला सुरुवात झाली ह्याचा मला आनंद आहे, स्वागतच आहे आणि ते कधीतरी ह्याच्यावरती सोल्युशन आपल्याला नक्कीच मिळेल. ग्रेट. आता हा सिनेमाचं 2018च्या आसपास तुमच्या मनात सगळं पूर्ण प्रारूप आकाराला आलं, कथानक, पटकथा आणि कसा सिनेमा होऊ शकतो. कारण दिग्दर्शकाच्या मनात तो अगोदर तयार व्हावा लागतो. त्याच्यात फेरफार होत असतील पण ढोबळ मानाने एक रचना आकाराला येते. तर हे सगळं झाल्यावर सिनेमाच्या क्षेत्रात आणि त्यातही नवीन लोकांना मुख्य समस्या येते की याचं प्रोडक्शन कोण करणार. कारण हे अतिशय खर्चिक भाग असतो प्रोडक्शनचा पण आणि पोस्ट प्रोडक्शन पण. तर ती समस्या तुमच्याही समोर आली असेल आणि आता मला जी माहिती मिळालेली आहे तुमच्याकडून आणि बाहेरूनही ती अशी की अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या 8 महिलांनी एकत्र येऊन या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. तर तुमचा त्यांच्याशी संपर्क कसा आला आणि ही निर्मितीची प्रक्रिया काय होती? तुम्ही म्हणत असं की अशा सिनेमाला जिथं वास्तववादी संदर्भ जास्त आहेत अशा घटनांना घेऊन सिनेमा करणं, तो मी पहिला सिनेमा करणं हे खूप धाडसाचं काम. तेव्हा कदाचित त्या फेज मध्ये मला नाही जाणवलं. ते मला म्हणत होती माझ्या जवळची माणसं की हा सिनेमा आता नको करू, कदाचित थोडस नंतर काही दिवसानं कर आणि आता एक कमर्शियल सिनेमा लिहितो, कॉमेडी किंवा लव्ह स्टोरी अशी मला सल्ले यायचे. कारण त्याला वाटतं की हा सिनेमा करून करणं होणार काय त्याचं, एक तर प्रोड्युसर भेटणार नाही कारण हा विषय तसा इतका ज्वलंत आणि इतका वास्तववादी आहे. ह्याला प्रोड्युसर भेटणं आणि तो शेवटा पण जाणं फार मुश्किलीचं काम होतं. तेव्हा पण आजही ते तशीच परिस्थिती आहे. पण मला असं कुठं ना कुठं वाटत होतं की जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करत असाल, मन लावून आणि प्रेमाने करत असाल, त्या कामाचा आदर राखत, तर मला वाटतं की त्याला मी जसं लिखाण करून किंवा डिरेक्शन करून न्याय दिलाय तसं त्याला प्रोड्यूस करणारे पण लोक आहेत. बरोबर. फक्त आपण आपला प्रवास चालू ठेवला पाहिजे. त्या प्रवासात लोक भेटत जातात आणि ते काम ऑटोमॅटिकली एक एक स्टेप पुढे पडत जातं. अशाच त्या टप्प्यावरती जेव्हा मी हा लिहून तयार झाला आणि आता मग प्रश्न होता की आता मग प्रोड्युसर शोधायचा कसा आणि कोणाला अप्रोच व्हायचं. सो मग त्याच काळात अजय डोके हे आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, फिल्मचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत, क्रिएटिव्ह हेड आहेत ते. सो त्यांची माझी गाठ पडली FTI मध्ये. ओके. हा, आणि फिल्म ऍप्रिसिएशन कोर्सला, आणि त्यांनी पोस्टमार्टम बघितली होती माझी. त्यांना ती आवडली होती कॉन्सेप्ट वाईज की कॉन्सेप्ट खूप छान आहे. बाकीच्या टेक्निकली किंवा अजून काही त्यात मिस्टेक त्यांना वाटल्या होत्या पण कॉन्सेप्ट वाईज त्यांना फार आवडलं होतं ते. तर मग म्हणलं असं काय आहे का तुझ्याकडे अजून हे आपण करू शकतो. म्हणलं आहे. मग त्यांनी मला नागपूरला बुद्धिस्ट फिल्म फेस्टिवलला इन्व्हाइट केलं पोस्टमार्टम घेऊन आणि तिथं चांगली चर्चा झाली आमची की काय करता येईल एकत्र येऊन फ्युचरमध्ये. तर मग त्यांना मला अशी कन्सेप्ट लिहून तयार आहे, तुम्ही वेळ द्या, मी तुम्हाला ऐकवतो. मग त्यांची मी पुण्यात वेळ घेतली आणि त्यांना मी ती कस्तुरी स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यांना ती प्रचंड आवडली. कारण त्यांचाही थोडासा सामाजिक कार्य चालूच होतं. त्यांचा काही ग्रुप होता, त्यात काही पुरुष आणि महिला अशा बऱ्याच जणांचा एक ग्रुप होता. जे सोशल ऍक्टिव्हिटी सातत्यानं त्यांचं चालूच होतं गेलं 10-12 वर्ष. आणि जस्ट त्यांची माझी ओळख झाली होती आणि मग ते म्हणाले की विनोद मी एकटा नाही करू शकत, पण लेट सी की मी काही लोकांशी माझ्या बोलतो,
टीममेट सोबत, आणि मग आपण हम्म. विचार करू याच्यावरती. सब्जेक्ट तर मला फार आवडलाय आणि आपण ओके. हा सिनेमा झाला पाहिजे अशा त्यांची मनापासून इच्छा निर्माण झाली. आणि मला आपण जसं म्हणतो की अरे हाच तो व्यक्ती आहे किंवा हेच ती वेळ आहे किंवा काळ आहे जिथं आपण ओके. उभं राहिलं पाहिजे आता ताकदीनं आपण अजून. मग आम्ही परत जाऊन अजून लिखाणाला बसलो, अजून चांगलं कसं ड्राफ्ट करता येईल आणि पुढच्या मिटिंगला अजून कसं लोकांना त्यांना कन्व्हिन्स करता येईल, इतर लोकांना कसं कन्व्हिन्स करता येईल की तुम्ही आता ऑन बोर्ड या किंवा तुम्ही आता तयार व्हा या गोष्टीसाठी. आणि मग त्यांची पण मिटिंग झाली आमची, तिथेही निदर्शन झालं 8-10 लोकांसोबत. आणि मग त्यांनी म्युच्युअली बसून असं ठरवलं की आपण ज्या 8 महिला आहेत वेगळ्या क्षेत्रातल्या आहेत, कोण डॉक्टर आहे, कोण प्रशासकीय अधिकारी आहे, कोण माजी प्रशासकीय अधिकारी आहे, अशा एकत्र सगळ्या लोकांनी येऊन त्यांनी काही फंड उभा केला, राईज केला आणि ती फिल्म तयार करण्यासाठी मला 8 मे 2018 फोन आला की विनोद तू कामाला सुरुवात कर, टीम बोलव, आपण ही फिल्म प्रोड्यूस करतोय आणि आपल्या प्रोडक्शन हाऊसचं नाव असेल इनसाइड फिल्म, असं त्यांनी मला सांगितलं 8 मेला. आणि त्या दिवसापासून जे काम सुरू झालं ते अजून आता रिलीजला 8 डिसेंबरला येत आहे. ओके. आता पहिली इंटरेस्टिंग गोष्ट ही की त्याच्यातलं जे कास्टिंग आहे, सगळे जे कॅरेक्टर्स आहेत, जरी सिनेमाचं कथानक अतिशय साधं आणि सरळ असलं आणि त्यातले 5 किंवा 6 कॅरेक्टर मध्यवर्ती असले तरी ती सगळीच महत्वाची कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे यातली जी 2 कुमार वयातली मुलं आहेत, आदिम आणि गोपी, नंतर गोपीची आई आहे, त्यामध्ये विकास नावाचं एक कॅरेक्टर, कारण कस्तुरी देणारा जो कोणी आहे, मी तुम्हाला कस्तुरी देतो असं प्रलोभन दाखवणारा, विकत देतो त्यासाठी यांच्याकडून पैसे सतत उकळणारा आणि परत तरीही हिडीस पिडीस करत राहणारा सारखा, तर ते विकासचं पण एक कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे. आणि मग त्यातले बाकीचे चाचा आहेत, इतर काय काय आहेत. तर हे कॅरेक्टर्सची निवड, अभिनेते, आता हा शब्द जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत त्यांना जास्त वापरला जातो. तुमच्याकडे त्या अर्थाने अभिनेते कोणीच नव्हते. तुम्ही ह्या भूमिकेसाठी व्यक्तींची निवड कशी केली? तो पण जर्नी फार इंटरेस्टिंग होता ऍक्च्युली. जेव्हा तुम्ही एखादी स्क्रिप्ट, जसं तुम्हाला स्क्रीन प्ले लिहून तयार होतो, तेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा तुमच्या डोक्यात येतं की कुठल्या पात्रासाठी कसं व्यक्ती निवडायचं किंवा कसं तो दिसणार, चलणार कसं, बोलणार कसं, त्याची बोलीभाषा काय असेल, अशा एक कच्चा ढाचा तयार असतो आपल्या ऍज अ रायटर म्हणून. आणि तशा काही मिळतात होते इमेजेस, व्यक्ती भेटले की आपण लगेच लॉक होतो की हाला जाऊ शकतो, मग लुक टेस्ट करूया का, मेकअप टेस्ट करूया का, असं ते होत मग मला वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा कास्टिंग झालं ते आदिमचं झालं. आदिम आधी पण आमच्या दोघांची ओळख होती श्रवणची. मोरक्यात त्यानं एक छोटासा रोल केला होता, आयडेंटिटी मध्ये केला होता. जेव्हा मी आदिमचं कॅरेक्टर लिहित होतो तेव्हा माझ्या डोक्यात हाच मुलगा होता, कारण त्याचं जे नटखटपणा आहे, त्याचं जे काय म्हणतो आपण, आपल्या आयुष्यात असा दोस्त असतोच जो त्याला सिच्युएशनचं काय नसतं, तो त्याच्या धुंदीत असतो, मजा जगण्यात सामान्यतः प्रत्येकाच्या वाटेला असा एकतरी मुलगा येतोच, बालपणाचा जर विचार. हो असतोच आपल्या. आणि तसा तो आदिम मला करायचा होता, डिझाईन केला होता. आणि लिहित असतानाच ते आदिमचं पात्र नाही म्हणलं हा श्रवणच करू शकतो. आणि मग मी श्रवणला फोन करून सांगितलं की फक्त एकच आट आहे की ह्याला थोडंसं तुला वजन डाऊन कमी करावं लागेल. आणि मग त्यानं मग ती थोडी सायकलिंग, रनिंग करून त्यानं थोडंसं 3-4 महिन्यामध्ये वजन कमी केलं. आणि त्यानं मला अपेक्षित असलेला आदिम दशाचा तसा त्याने पडद्यावर केला. आणि दुसरं आपलं सगळ्यात महत्वाचं पात्र म्हणजे गोपी. तर गोपीचं कॅरेक्टर जसं मला दिसत होतं ना तसं ऑडिशन मध्ये एकही मुलगा नव्हता सर. म्हणजे आम्ही 500 मुलांचं ऑडिशन घेतलं, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 500 मुलांना ऑडिशन दिलं, पण आम्हाला एकही मुलगा त्याच्या जवळपास जाणारा दिसला नाही, भेटला नाही. आणि मग आता आम्ही म्हणलं आता परत एकदा सिटीमध्ये, शहरामध्ये हिंडावं लागेल शाळेत आणि परत एकदा ऑडिशन घ्यावं लागेल, पर्याय नाही आता आपल्याला. तेवढ्यात हा श्रव आपला समत आला पळत आणि मला म्हणला की सर मी फॉर्म सकाळी भरलाय, मी ट्युशनला गेलो होतो, मला थोडं ऑडिशन घ्या. आम्ही म्हणलं आता झाले, संपलंय आता, नाही का. नाही म्हणला एक संधी द्या मला सर फक्त. मग त्याचा पहिला राऊंड झाला. आकाश बनसोडे म्हणून माझा कास्टिंग डिरेक्टर आहे, तो त्याने ऑडिशन घेतलं आणि मला म्हणला की विनोद इंटरेस्टिंग आहे, काहीतरी आहे याच्यामध्ये, तू बघ स्पार्क याच्यामध्ये. मग मी सेकंड राऊंडला मी घेतलं, मी वैतागून बसलो होतो आतमध्ये की आता नाही भेटलं आपल्याला, संपलं. आणि नेमका हा शेवटी आला एकदम आणि ऑडिशन 1.5 तास चाललं. मग मी त्याला गोपीसाठी ज्या गोष्टी डिझाईन केल्या त्या सगळ्या त्याकडनं करून घेतल्या तिथं मी जाग्यालाच. पण त्याला मी ऑडिशन नंतर सांगितलं नाही की तुझं कास्टिंग झालंय किंवा झालं तर कुठल्या रोलसाठी. त्याला 3 महिने माहित नव्हतं की त्याचं कास्टिंग झालंय पण कुठल्या रोलसाठी झालंय. इतकं त्याचं फॉर्मल एज्युकेशन चालू होतं तिथं.
वर्कशॉप चालू होतं. मग त्याला त्यातून समर्थ हा आयुष्यामध्ये राईटी आहे, पण गोपी लेफ्टी आहे सिनेमात. सो त्याचं राईटी टू लेफ्टी करणं माझ्या कॅरेक्टरसाठी तर ते खूप गरजेचं होतं आणि ते खूप नॅचरल वाटावं असं मला वाटत होतं पडद्यावरती. ओढून ताणून आले असं वाटू नये, कुठं काहीतरी केलं आपण म्हणून. मग त्याच्याकडनं मी कमीत कमी 5 ते 6 महिने मी त्याकडनं प्रत्येक ऍक्टिव्हिटीत आपण जे राईट हँडने करतो ते लेफ्ट हँडने करायला सांगितले. तुम्हाला तो लेफ्टी का हवा होता, त्याच्या पाठीमागचं काय कारण एवढं? सामान्यतः दिग्दर्शकांनी उलट केलं असतं, कॉम्प्रोमाइज केलं असतं की याला आपण राईटचं दाखवू, तर ते काय होतं? त्याचं असं होतं की जेव्हा मी निखिल वागळे सर एका त्यांच्या आजचा सवालमध्ये एक मुलाखत घेत होते, कोणतरी सामाजिक कार्यकर्ते होते आणि ते कामगार संघटनेशी निगडीत होते आणि मी तो कार्यक्रम बघायचो रेग्युलर आणि मला ते डिस्कशन ते सगळं आवडायचं. आणि मग मी त्यात बोलत असताना ते जे सामाजिक कार्यकर्त्यांनी असं सांगितलं ते मला फार हिट झालं आणि मला अनालिसिस झाल्यानंतर अरे खरं आहे हे बोललेले. ते असे म्हणाले की आपण अशा समाज रचनेत राहतो जिथं माणूस म्हणून आपण इतरांना समान वागणूक द्यावा असं एक सामान्यपणे अपेक्षा करतो, पण माणूस इतका खालच्या पातळीला गेलाय की तो आपल्याच शरीराचा एक भाग असलेला डाव्या हाताला एक सापत्नक किंवा एक वेगळी वागणूक देतो. एक खालच्या दर्जाची वागणूक देतो आणि त्या माणसाकडनं आपण समाजाकडे चांगल्या दृष्टीने बघावं, त्यानं वागवावं असं अपेक्षा करणं कितपत मूर्खपणा आहे. आणि मला खरं आहे, म्हणजे मी पण त्यातून गेलेलो आहे. मी पण माझ्या डाव्या हाताला किंवा डाव्या हाताने प्रसाद घेऊ नये, डाव्या हाताने कुठला शुभ काम करू नये असं अनेक अंधश्रद्धामध्ये मी पण जगलो. त्या पॉईंट पर्यंत मला कळलं की खरं आपण इतकं डिस्क्रिमिनेट केलं आपण आपल्याच बॉडीला, तर त्या अशा लोकांकडनं आपण समाजातल्या लोकांकडनं अपेक्षा करणं फार चुकीचे आहे, नाही का. मग म्हणलं आपण त्या गोपीला आपण लेफ्टी करूया, जेणेकरून त्याचं ते प्रतिनिधित्व करेल लेफ्टी. नाही, हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं, कारण तुमच्या सिनेमातले सगळे बाकीचे बारकावे मी बरोबर पकडले होते, पण जाणीवपूर्वक त्याला लेफ्टी केलेलं आहे हे मात्र माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. मी असं समजून चाललो होतं की तो मुळातला लेफ्टी आहे म्हणून त्याला तसं दाखवलेलं आहे. तर हे तुमच्या सिनेमाचं अजून एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ग्रेट. आता त्याच्यामधले हे 2 मुख्य कॅरेक्टर तर झालेच, पण त्याच्यातल्या आईची भूमिका आणि विकासची भूमिका, जो कस्तुरी विकणारे यांना आणि या गोपीची आई, ते हे दोघांचं कशी निवड झाली? म्हणजे पोस्टमॉर्टम जे शॉर्ट फिल्म केलं होतं त्याच्यामध्ये त्याच पात्रासाठी मी मॅडमची निवड केली होती आणि आम्ही एकत्र काम केलं होतं. त्याच्यामुळे ते पात्रामध्ये फार असा काही मोठा बदल कस्तुरीमध्ये झाला नव्हता. ती तशीच होती आई, जशी आपली आई प्रॅक्टिकल जगणारी असते. बरोबर. की तिला संसार चालवायचा असतो ना की लाड पुरवायचे असतात कुणाचेच घरातली. तिला सगळं बघावं लागतं. आणि अशी माझी आजी पण आहे, माझी आई पण आहे, माझी मोठी बहीण बी तशीच आहे, परखडपणे जगणारी आणि घर चालवणारी. अशा परिस्थितीमध्ये जिथं फार तोडका पैसा आहे, सुखसुविधा आहेत आणि त्या सगळ्यामध्ये आपलं कुटुंब चालवायचंय, सगळ्याला शिक्षण पण द्यायचंय, सगळ्यांच्या गोष्टी पण पुरवायच्या सगळ्याला. सो मला वाटतं की अशा त्या महिलांचं प्रतिनिधित्व करते ज्या महिला घर चालवतात, मग ती कुठल्याही स्तरातल्या असू द्या, तर त्यांचं ते प्रतिनिधित्व करते. कारण तिला ते प्रॅक्टिकल जगणं तिला मान्य आहे, तिनं मान्य केलंय आणि जग जसं आहे तसं तिनं परसिव्ह केलंय. आणि हे असं असतं, कदाचित तो गोपीला आता नाही कळलेलं म्हणून कदाचित ती त्याला समजून नाही सांगू शकत की जग असं आहे बाबा, तुझा हट्ट म्हणतोय की मला शाळेत जायचंय आणि ते सगळ्या गोष्टी करायच्या, पण जरी उद्या तू डॉक्टर इंजिनियर झाला तर पण तुला माहित नाही की समाज तुला कितपत त्या पदाला तो मान्यता देईल, तुला कदाचित त्याच दृष्टीने तो बघेल तिथं असताना बी, नाही का. सो ते कदाचित तिला ती माहिती असेल प्रॅक्टिकल जगणं. आणि उद्या जाऊन जर सपोज तू उद्या शिक्षण घेतलं आणि तू जर उद्या आपलं हेच काम नाकारलं तर तू जगणार कसा, तू खाणार काय? कारण तू एज्युकेशन घेतलं म्हणणार की मी नाही झाडू नाही मारणार, मी आता मी शिक्षण घेतलंय. सो तू त्या गोष्टीमुळे कदाचित तुझी ती रोजीरोटी पण जाईल. म्हणते की तू प्रॅक्टिकल विचार कर आणि तू कामाला जा वडिलांसोबत आणि ते काम स्वीकारतो. पण ती मुलगामध्ये नाही, जसं तुम्ही मागच्या म्हणला की ते सायलेंटली बंड त्याच्या मनात कुठेतरी हळूहळू होत जातं आणि ते प्रॅक्टिकल जगणारी आशा नाव देण्यामागं पण तेच होतं की तो आशावाद आहे. त्या सगळ्या निगेटिव्ह झोन मधला जर बघितलं, तुम्ही कुठल्याही पात्राच्या जागी जाऊन जर बघितलं तर असं वाटणार नाही की ती विलन आहे किंवा ती म्हणतो आपण जसं की ती चुकीची वागते किंवा बिहेव करते, असं वाटणार नाही. कारण प्रत्येक आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येक पात्रामध्ये तुम्ही जर जाऊन बघितलं तर तसं वाटू शकतं. मी तसं लिहिताना प्रयत्न केला की ह्याच्यामध्ये कुठंच कोण विलन वाटू नये गोष्टीमध्ये.
सिच्युएशनल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फोर्सफुली जगण्यामध्ये पण येतात आपल्या. आपण परिस्थितीला रिॲक्ट होतो. चांगलं वाईट आपलं त्याच्यामुळे आपले डिसिजन ठरतात परिस्थितीमुळं, ना की कुठल्या व्यक्तीमुळं. समोर परिस्थिती जी सराउंडिंगला आहे त्या सगळ्या पात्रांच्या अवतीभोवती कदाचित तशी ती निगेटिव्ह किंवा विलनिस्टिक वाटू शकते. आता मला स्वतःला नाही वाटणार. याचं कारण सांगतो. काही तुम्ही म्हणताय तसं काही लोकांना वाटेल, पण आता ही आईची भूमिका, गोपीच्या आईची भूमिका ज्या वैशाली केंदळे यांनी जी केलेली आहे, आणि त्या एका प्रसंगामध्ये ती या गोपीची पुस्तकं फाडून टाकते आणि तू आता शाळेत वगैरे जाऊ नकोस, घरातल्या कामाला मदत कर असं म्हणते. ही आई त्याच्या ज्या प्रकारची काळजी घेते, ज्या प्रकारे अख्खं घर चालवते, उभारते, त्याच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे, आणि अगदी आत्ता अलीकडे पुन्हा जो श्यामची आई नवीन सिनेमा आलाय त्याच्यातली आई सुद्धा त्या श्यामला तू आता घर आणि ही सगळी परिस्थिती बघता शिक्षण सोडून दे आणि तू काहीतरी कामाला लाग असं म्हणते. तीही कणखर आई आहे आणि ही पण तेवढीच कणखर आई आहे. त्यामुळे काही मूल्य ही किती सार्वत्रिक असतात आणि सार्वकालीन असतात, असा पण तो मुद्दा आहे. तर त्यांनी तो वैशालीताईंनी खूपच चांगल्या प्रकारे ते सगळं निभावलेलं आहे, खूपच नैसर्गिक पद्धतीने. अशाच प्रकारची एक खूप चांगली इंटरेस्टिंग भूमिका त्याच्यातल्या विकास ह्या पात्राची जी आहे, तर कुणाल पवार, तर तो त्याच्या वाट्याला तुम्ही खूपच कमी संवाद दिलेले आहेत. मधून मधून काही वेळ गेला, 10 मिनिटं 15 मिनिटं झाले की तो 2-4 मिनिटासाठी येतो. ह्या मुलांना कस्तुरी विकायची, त्यांच्याकडून तो प्रत्येक वेळी पैसे उकळत राहतो आणि त्यांना हिडीस फिडीस करतो 2-4 वाक्यामध्ये. तर ते कुणालने इतकं जिवंत पात्र उभारलंय की त्याचा खरोखर प्रत्येक वेळी राग येतो. तर त्या कुणाल पवारचं कॅरेक्टर म्हटलं तर फार छोटं आहे, पण लक्षात काय राहील असं जर बघितलं ना, तर जे पटकन हे 3-4 कॅरेक्टर्स आहेत, तो कुठेही कमी भूमिका असूनही तो लपून राहत नाही. तर तो काय फेनॉमेना होता. जसं मग ते कॅरेक्टर उभारावं असं लागणं, आणि ते तुम्ही थोडंसं सायलेंट पण ठेवू शकला असतात ते, कारण कधी कधी मला जायची कुठेतरी कोणाकडे तरी मिळणार आहे, ते कॅरेक्टर न दाखवता सुद्धा तुम्ही कस्तुरी या टायटलचा सिनेमा उभारू शकला असतात. तर ते काय होतं, जसं आपण म्हणतो की कथा लिहित असतानाच आपल्याला कॉन्ट्रास्ट गोष्टी आल्यानंतर ड्रामा डेव्हलप होतो, आणि तशा गोष्टीतून ते विकासचं कॅरेक्टर पण डोक्यात आलं की असं एक पात्र असावं की ज्यांना ते बुस्टअप करतंय आणि टीज करतंय कस्तुरीसाठी, आणि शेवटी त्याचा तो त्या परिस्थितीत सगळा गैरफायदा घेतो. जी दोघं जगतायत त्या सोशल कॉन्टॅक्टनी जगतायत, दोघं आदिम आणि गोपी. तर जेव्हा मी ते कॅरेक्टर लिहित होतो तेव्हा असं झालं की पुन्हा त्याच मुद्द्याकडे होतो की माझ्या आयुष्यामध्ये विकास नावाचा एक पारधी समाजातला मुलगा ऍक्च्युली आहे लहानपणीपासून तो. आणि मग मला असं वाटलं की आपण जर आपल्या आसपासच्या गोष्टी येत असतात तर हा पण एक पात्र येणं तितकंच साहजिक आहे. आणि मग असं झालं की आता मग कस्तुरी पाहिजे तर मग ह्या मुलाला कस्तुरी कोण देऊ शकतं. तर आपल्या भागामध्ये, ज्या भागात मी राहतो तिथं काळविटाची शिकार करणं किंवा हरण शिकार करणं हे पारधी समाजाकडे जास्त ते कौशल्य आहे किंवा स्किल आहे, ते करतात. म्हणून मला वाटलं की ते कॅरेक्टर पारधी समाजातलं असावं. पहिली गोष्ट त्यांना होईल काय की आपण सिनेमामध्ये कल्चर कोलॅबोरेशन खूप झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर मग तुम्ही असा उल्लेख केला की गोपी आहे तर आदिम आहे, तर मग पुन्हा अजून त्याच्यानंतर इम्रान आहे, इम्रान आहे, परत मग विकास येतो मध्येच, मग त्याचा तो डायलेक्ट घेऊन येतो, त्याच कल्चर घेऊन येतो, मग त्याची फॅमिली आणि त्याचं राहण्याचं घर आहे ते फार कुठंतरी आउट ऑफ द वर्ल्ड आहे, फक्त एक निर्जन घर आहे त्याचं, आणि त्याचं वेगळं काय ते अस्तित्व आहे. आणि मुळात तो आहे का अस्तित्वात हे पण एक प्रश्न आहे की तो खरंच तो आहे का तिकडं, त्याचं काय नेमकं आहे, की जातात त्याच्याकडे भेटतात आणि हे बाकीच्या जगाला कुणाला काही ठाऊक पत्ता लागत नाही त्याचा. आणि मग असं वाटलं अरे हा, जशी कस्तुरी आपल्याला काल्पनिक आहे किंवा कस्तुरी आपल्याला जसं मिळते की नाही किंवा आपण बघितली की नाही, भेटेल का नाही, असं आपल्या डोक्यात चालू असतं की अरे जसं उदाहरणार्थ मी 11वीला असताना जी कस्तुरी आम्हाला दाखवली होती ना, ते बरेच लोक म्हणायचे की नाही ती डुप्लिकेट असते. मग खरं आणि खोटं या कस्तुरीबाबत फार वेगवेगळ्या संकल्पना आहेत लोकांच्या. आणि मग मला वाटलं की हे कॅरेक्टर आपल्याला तसं ठरता येईल का की आउट ऑफ द वर्ल्ड आणि ऑफ बीट जसं ते. आणि तुम्ही जे म्हणला की ते पटकन कॅची होतं, पटकन अंडरलाईन होतं, कारण मला फेस्टिवलमध्ये जेव्हा सिनेमा दाखवला गेला होता विकास बद्दल आवर्जून लोक बोलल्यात, त्याच्या डायलॉग बद्दल खास करून बोलल्यात. जसं मामी फेस्टिवलला तो विकास तिथं आला होता आणि त्याच्याकडनं डायलॉग बोलून घेतले ऑडियन्सनी, ते कसं बोलला, काय केलं.
आणि मग त्या कास्टिंग करताना असं ठरवलं की आपण त्याच समाज घटकातला किंवा त्याच झोनमधला आपण व्यक्ती कास्टिंग करावं, आणि म्हणून मी कोणाला हा मुळात त्याच पारधी समाजातला आहे, त्याच्यामुळं त्याची ओरिजिनॅलिटी घेऊन तो आला पडद्यावरती. मला फार काय त्याला पॉलिश करावं लागलं नाही, नाही का. आणि त्याचं राहिलं त्याचं नाव विकास. तर मला वाटतं की ज्या सराउंडिंगला मी सिनेमा लिहित होतो त्या काळामध्ये, तर तेव्हा विकास या शब्दाला घेऊन बरेच कॉन्ट्रोवर्सी चालू होती. जिकडं तिकडं विकास विकास आणि ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन चालू असताना असं वाटलं की ऑटोमॅटिकली आपल्या जगण्यातूनच सिनेमात गोष्टी येतात, आसपासच्या रिफ्लेक्ट होतात, मग ते पॉलिटिकली सोशियली सगळ्यात त्यात असतात त्याच्यामध्ये. तसा तो विकास हा शब्द तिकडं आला आणि त्याचं नाव विकास बनलं आणि ते कॅरेक्टर खऱ्या अर्थाने युनिक झालं त्याच्या कल्चरमुळं, त्याच्या लँग्वेजमुळं. आता हा विकास जसा तुम्ही विकास आणि हरिण हे सारखं पुन्हा पुन्हा येत राहतं आणि ते कस्तुरीच्या निमित्ताने, तसं प्रत्येक वेळी त्या सिनेमात मधून मधून तो इम्रान आणि त्याची कबुतरं ही पण येत राहतात आणि ती मात्र विकासच्या टोटली ऑपोजिट म्हणावं असे सगळी ती दृश्य, आणि त्याला वाटायला फार दृश्य हे पण नाहीयेत, डायलॉग्स पण नाहीयेत, मात्र ती कबुतरं. तर ते तुम्हाला कसं जोडावं असं वाटलं? म्हणजे त्याचा संदर्भ आपल्या लहानपणामध्येच येतो. जसं मी जिथं लहानाचा मोठा झालो त्या भागामध्ये 15 ऑगस्ट असलं, 26 जानेवारी असलं की ते आमच्याकडे जिम्मेदारी असायची की जावा कबूतर घेऊन या, आणि आम्ही कुठेतरी लांब उंच ठिकाणी ते थांबायचो. मग सगळं राष्ट्रगीत हे झालं की आम्हाला अशी खून व्हायची सर, आम्ही कबूतर ते हवेत सोडायचो. असं ते लहानपणी बऱ्याच ठिकाणी झालेलं असल्या कारणाने असं वाटतं की असा सिक्वेन्स सिनेमात येऊन गेला असेल, पण आपण तो अशा ठिकाणी आणायचा ज्या ठिकाणी त्याचं काहीतरी मिनिंग निघेल, नाही का, त्या मुलांच्या संदर्भाने दोघांच्या. म्हणून तो इम्रान आला, इम्रान जो की त्याच्यामध्ये माणुसकी आहे, प्रेम आहे, आणि तो 26 जानेवारी दिवशी त्या दोन मुलांना म्हणतो की जावा घेऊन आणि आणून द्या माघारी. आणि ती मग ती म्हणतात की आम्हाला थोडस ट्राय करूया का आपण तसं उडवण्याचं. आणि ते ज्या पद्धतीनं ज्या मोमेंटला उडवतात तो सिनेमाचा मोमेंट फार इंटरेस्टिंग आहे. तो तुम्हाला सिनेमा बघितलं लक्षात येईल की तो ज्या मोमेंटला आलाय तो पक्षी उडवण्याचा. सो त्या व्हिज्युअलमुळे मला फार शब्दांची गरज नाही पडली की मला काय म्हणायचं नेमकं. त्या कबुतरांना घेऊन असेल, जे कबूतर आपण सगळ्या अर्थाने म्हणजे प्रेमाच्या अर्थाने आपण कबूतर, मला तर तिथं अपेक्षित आहे त्या 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 ठिकाणी. आणि इम्रान पण त्याच भावनेने तिथं तो त्यांना हेल्प करतो आणि त्याला म्हणतो की हा ठीक आहे तुम्ही घेऊन जावा. सो मला वाटतं की ते कबूतर फार मेजर रोल प्ले करतात त्या सिनेमामध्ये. ग्रेट. असेच आणखी दोन, कारण मी जरी आता हे एक 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 युनिट घेऊन बोलत असलो, कारण आपण काही सिनेमा सगळ्यांनी बघणंच अपेक्षित आहे, त्याचं कथानक आपण इथे सांगत बसणार नाही, पण त्याच्यातली सौंदर्य स्थळं ही इतकी इंटरेस्टिंग आहेत आणि महत्वाची आहेत, आणि ती त्याच्यात मी ऑब्झर्व केलीत खरी, पण ती जनरली सगळ्याच लोकांच्या अशी सगळीच लक्षात येतील असं पण नाहीये. जसं यालाच पॅरलल मधून मधून गोमूत्र पण येतं आणि अत्तरवाले ते आजोबा पण येतात. हा, तर हे दोन्ही पण तुम्ही कसं बघताना असं वाटतं की ह्याचा सगळा खरोखर नैसर्गिकपणे आलेला आहे, पण तुम्हाला त्याच्यामधून काय अर्थ अभिप्रेत आहे या दोन्ही मधून? पुन्हा पुन्हा अत्तर येणं हे कस्तुरीशी निगडीत? हा, नक्कीच नक्कीच. मग अशी मला म्हणलं की जेव्हा आदिम येतो तेव्हा आदिमचं कल्चर येतं, आणि जेव्हा गोपी येतो गोपीचं कल्चर येतं. तर त्या कल्चर मधला, दोघांच्या कल्चर मधला एक तो एक भाग आहे. ह्याच्यामधला तो आत्ताचा भाग आहे, ह्याच्या आयुष्यातला तो गोमूत्राचा भाग आहे, जे आपल्याला फार घरामध्ये आपण पवित्र होण्यासाठी, शुद्धता करण्यासाठी आपण यूज करतो. आणि इकडं अत्तर आहे ज्याचं फार मिनिंग आहे, खूप वेगळ्या पद्धतीचे अत्तर आहेत, आणि सिनेमाचा थॉट पण स्मेल आहे. सो मला वाटतं की त्या वेळेने जाताना मला असं वाटलं की आदिमकडं काहीतरी अशी वस्तू आहे ती ह्याच्या उपयोगाची आहे, आणि आदिमकडे काहीतरी अशी वस्तू आहे ती ह्याच्या उपयोगाची आहे. ओके. सो दोघांमध्ये होणारं देवाणघेवाण आणि सौंदर्य किंवा एकमेकाचा ती कोएक्झिस्टन्सचा मुद्दा आहे, समजून घेण्याचा, मदत करण्याचा. त्या अनुषंगाने तो मुद्दा मला तिथं आणायचा होता की हे आपलं मूळ आहे, एकमेकाला समजून घेणं आणि सपोर्ट करणं आणि एकमेकाला तसं मदत करत राहणं. मला वाटतं की हा तो एकच मुद्दा होता जो मला तिथं फार प्रकाशनानं आणायचा होता, आणि तो अंडरलाईन होतो, ह्याचा मला आनंद आहे. ग्रेट. तुम्ही एकदम सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नामध्ये किंवा दुसऱ्या प्रश्नात कस्तुरी आणि शिक्षण याच्याशी जे काही नातं जोडलं किंवा प्रतीक म्हणून वापरलं ते, तर अगदी शेवटी सिनेमाच्या तो जो कार्यकर्ता आहे याचा जेव्हा कस्तुरी मिळत नाही हा भ्रमनिरास होतो गोपीचा, आणि त्यानंतर मग त्याला त्या कार्यकर्त्याच्या भाषणामधून
आंबेडकरांचा थॉट आहे हे पटकन लक्षात येतं, जो काय आहे तो खूप कमी वाक्य आहेत ते. म्हणजे कोणाही दिग्दर्शकाला असा मोह होऊ शकला असता की तिथं अजून एक लांबलचक 5-7 मिनिटाचा भाषण ठोकावं, पण ते खूप कमी वाक्य आहेत. म्हटलं तर तुमच्या आमच्या बऱ्याचशी परिचयाचे आहेत, पण आधीचं सगळं जे बॅकग्राऊंड ज्या पद्धतीने आलंय ना, तेव्हा ते खूप इफेक्टिव्ह होतात. आणि हा कन्व्हिन्स व्हावा इथपर्यंत, म्हणजे आपण कन्व्हिन्स होतो तो ते कॅरेक्टर तर होणारच, ज्याने एवढा सगळा भ्रमनिरास अनुभवलाय. तर ते तेवढंच ठेवावं हे जाणीवपूर्वक होतं. तिथं तुम्ही ते मोह कसा टाळला तो, कारण एवढं सगळं केल्यानंतर मोठं भाषण द्यावं एक त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, असं वाटू शकतं. हा नक्कीच. ते कॅरेक्टर जेव्हा मी लिहायला घेतलं ऍक्च्युली कागदावरती, तेव्हा असं वाटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा शिक्षक, असा कोणतरी आपल्या घरात किंवा बाहेर जो असा व्यक्ती असतो जो आपल्याला असा अचानक भेटतो आणि एक वाक्य बोलतो आणि त्यातून कळतं की अरे हा खरं आहे, असं होतं आपल्या आयुष्यामध्ये. तसं माझ्या आयुष्यात पण बऱ्याच ठिकाणी ते घडलेलं आहे. मग मला वाटलं की ते जी काही जो काय सामाजिक कार्यकर्ता आहे तो प्रॉपर बुद्धिस्ट आहे आणि तो मॉन्क टाईप तो तिकडं तसा प्रेझेंट करायचा प्रयत्न केला आणि तो तो बेसिक एकच गोष्ट बोलतो की शाळेत जा, शिक्षण घे. आणि कारण तो जो तोच मार्ग आहे जो तुला स्वतःकडे घेऊन जाईल. म्हणजे जर बुद्धानं सांगितलं तेच ते इनडायरेक्टली तो शिक्षक आणि त्याचं जे काही वाक्य आहेत आणि त्याचा प्रेझेन्स तिकडं आहे स्क्रीनवरती, तर तोच तिकडं तसा होता की त्याला वाट दाखवण्याचा. ओके. असं तो एक साधं सिंपल आणि अगदीच त्याला म्हणता येईल की कुठलंही सिम्बॉलिझम न वापरता जसं आपल्याला इतर जगत असताना सगळ्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती असतो तसाच तो येतो आणि जातो मार्ग दाखवून. ग्रेट. आता तुमचा हा सगळा सिनेमा पाहिल्यावर म्हणजे आता शेवटच्या प्रश्नाकडे येत असताना मला एक नोंद केलीच पाहिजे की कन्व्हिन्सिंग प्रकारचे जे सिनेमे असतात, मी मगाशी पण आपल्या अनौपचारिक चर्चेमध्ये ते म्हणालोच की तसा तो आहे. आणि यामध्ये कोणीही खलनायक नाहीये, व्यक्ती खलनायक नाहीये. इव्हन परिस्थिती किंवा समाजरचना म्हणून सुद्धा खलनायक कदाचित काहींना दिसेल, काहींना ते पण वाटणार नाही. तर हे तुमच्या स्वतःच्या एकूण विचार प्रक्रियेचा भाग आहे का ती कलेच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटलं की गरज नाहीये, हे लोकांच्या पर्यंत असंच पोहोचेल, नाही खलनायक दाखवायचं आपल्याला कोणी, हे आहे असं दाखवायचं आणि हे पुरेसं आहे? कॉन्शियस डिसिजन होतो माझा ऍक्च्युली. कारण आपल्या सिनेमाची जी काय आतापर्यंतची जडणघडण होत आली, सिनेमा बघत आलो, त्याच्यामध्ये हे 2 पार्ट असायचेच, एक हिरो एक विलन. पण मला चर्चेचा मुद्दा किंवा चर्चा भटकवण्यात काहीच अर्थ नाहीये असं मला मनापासून वाटत होतं. जे आहे आपल्या आसपास किंवा जे अनुभवलंय, वाचलंय, बघितलंय, त्याला सोप्या भाषेत, अगदी अगदी सोप्या भाषेत कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि जास्तीत जास्त व्हिज्युअलचा वापर कसा करता येईल आपल्याला, डायलॉग कमी ठेवून, जेणेकरून लँग्वेज किंवा बाकीच्या गोष्टींवरती लक्ष न जाता की व्हिज्युअल मध्ये आपल्याला एखादी गोष्ट समजून सांगितल्यानंतर पटकन लक्षात राहते, कळते. अशा माध्यमावरून मी माध्यमच ते व्हिज्युअलचं आहे ऍक्च्युली. तर त्यामुळे त्याच्यावर जास्त मी हे केलं की आपण त्याला तसंच सिम्प्लिफाय करून कुणीही सिनेमा बघितला कुठल्याही घटकाने तर त्याला कनेक्ट व्हावं आणि कळावं की अरे हा शिक्षण घेणं महत्वाचं आहे त्या मुद्द्यातून. आता होतं काय की हा पर्टिक्युलर विषय जर घेऊन सिनेमा करायचा म्हणलं तर हा बोल्ड विषय आहे तसा फार, आणि तो विषय बोल्ड जर प्रेझेंट झाला असता तर कदाचित त्याची जी डिस्कशन मला जी अपेक्षित आहे तिकडे डायव्हर्ट झाली असती. बरोबर. म्हणून मला तो मुद्दा तसाच ठेवायचा होता, डायव्हर्ट न होता, आणि जे मला सांगायचे त्याच्यावर बोला, त्या समस्येबद्दल बोला, त्या समस्येबद्दल बोलल्यानंतर त्या सोल्युशन बद्दल बोलू, ना की तो हा आहे, तो आमका आहे, तो तमका आहे आणि तो तसा का बोलतो, तो असा का वागतो. त्यापेक्षा काय सांगितलंय त्याच्यातून आणि त्याच्यात मग आपण काय रिॲक्ट होणार आहोत माणूस म्हणून. जसं तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या डोक्यात जर सिनेमा चालू होत असेल बाहेर पडल्यानंतर, तर मला वाटतं खऱ्या अर्थानं ते आमच्या टीम म्हणून सगळ्यांची ती मोठं यश आहे. कारण तिथून खरा सिनेमा चालू होतो असं मला नेहमी वाटतं. कारण गुप्पीचा डिसिजन जो त्याने घेतलाय तो डिसिजन मला वाटते आयुष्यात आपण एका वळणावर सगळेच घेतो किंवा फिल्म बघितल्यानंतर लोक घेतील की माणूस म्हणून आपण सगळ्याला प्रेमानं आदरानं वागवलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. जो आपला मूळ ढाचा आहे संविधानाचा किंवा जे बाबासाहेबांनी आपल्याला
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केलाय, तो आपण सगळ्यांनीच जपला पाहिजे असं मनापासून वाटतं मला. आणि कुठेतरी मी तोच विचार माझ्या पद्धतीनं मला जसा सुचला, वाटला, आणि ते लोक मग त्याला भडकपणे म्हणतील, साधेपणानं म्हणतील, हा मुद्दा दुय्यम आहे इथं. पण जसं माझं नॉलेज आहे किंवा माझं जे काही आकलन आहे त्याच तसं मी त्याला ते सांगत गेलो. आणि मला वाटतं की ते आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स असा जिथे स्क्रीनिंग झाले तिथे की लोकांना ते कनेक्ट होते आणि लोकांच्या प्रतिक्रिया फार चांगल्या पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचतायत. विशेष करून लहान मुलांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत. म्हणजे एक घटना सांगतो, धर्मशालामध्ये एक फेस्टिवल आहे धर्मशालामध्ये, तर तिथं दिल्लीत लहान मुलं आली होती कॉन्व्हेंट स्कूलची, आणि त्यांना स्पेशल स्क्रीनिंग होती. आणि ती मुलं 5वी-6वीची मुलं होती, फार मोठी नव्हती. आणि त्यांना स्क्रीनिंग झालं. ते झाल्यानंतर मग आमचं प्रश्नोत्तर चालल्यानंतर त्या एका मुलाने उठून सांगितलं की सर, आमच्या इथं माझ्या घरी आम्ही आमच्या सफाई कामगारांसाठी, म्हणजे मावशी किंवा जे असतात त्यांच्यासाठी वेगळा तांब्या ग्लास ठेवतो आम्ही. तर ते मला वाटतं मी इथून गेल्यानंतर ते मी बंद करेल मी. ओके. तर मला वाटतं हे इनिशिएटिव्ह आहे किंवा हे जी काही कळते मुलांना की मला काय सांगायचंय, आणि सिनेमा काय क्रांती वगैरे करत नाही असं मला वाटतं. पण आपण म्हणतो ना की शेवटी आशावाद आहेच आहे. म्हणजे करत जातो ना, क्रांती करत नसेल पण आशावाद मनामध्ये, विचार प्रक्रियेमध्ये तो बीज टाकून देतो. हो. त्याला अनेकांच्या आयुष्यामध्ये कलाटणी मिळण्यासाठी असे घटक असतात, त्याचं मोजमाप करता येतच असं नाही. हो. पण असं ते आहे. जशी तरफ वापरून, एक छोटी तरफ वापरून खूप मोठा दगड आपल्याला पलटी मारता येते. हा, तो काही खांद्यावर नाही घेता येत पण पलटी मारता येते, आणि ते काही कमी कॉन्ट्रीब्युशन मानता येत नाही. आता शेवटचाच प्रश्न घेतो की 2019लाच तुमचा हा खरं तर सिनेमा तयार झाला, परंतु 2020 पासून करोनाचं संकट जगभरच आलं, आणि मग पुढची सगळीच गणितं सिनेमाच्या क्षेत्रातली बदलली, अन्य क्षेत्रातली बदलली, आणि आता तो प्रदर्शित होतोय. परंतु दरम्यानच्या मधल्या काळात 2-1 वर्षामध्ये तुमच्या बऱ्याच वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलला हा दाखवला गेलेला आहे, त्याचं कौतुक झालेलं आहे. तर फिल्म फेस्टिवल बद्दलचा तुमचा अनुभव कसा होता, आणि त्या पार्श्वभूमीवर आता आपली ही मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही हा सिनेमा का बघावा असं वाटतं, काय सुचवायचंय किंवा तुम्हाला काही आवाहन करायचंय? जेव्हा आपण एखादा कलाकृती बनवतो, कुठलाही कलाकार, तेव्हा ती प्रेक्षकासाठी बनवतो. ऑब्व्हियसली कोणीतरी वाचावं लेख आणि आपलं रिॲक्शन द्यावं, फीडबॅक द्यावा. तर सिनेमा बोलल्यानंतर असं वाटलं की आता हे घेऊन आपल्याला फिरायचंय फेस्टिवलला वगैरे. आणि माझा आवडता तो सेगमेंट आहे फेस्टिवल फिरणं, कारण तिथला जो ऑडियन्स आहे किंवा ज्युरीज आहे ते ज्या पद्धतीनं आपला सिनेमा डिकोड करतात किंवा सांगतात ते फार ऐकण्यासारखं असतं. ते म्हणजे आपल्याला खूप आनंद देऊन जातं की आपलं मूल काहीतरी जाऊन शाळेत जाऊन काहीतरी प्राइज मिळवतो तेव्हा आईला आनंद होतो. तसा तो प्रवास असतो फिल्म मेकर म्हणून, की अरे आपलं मूल, आपलं बाळ आपली फिल्म फेस्टिवलला जाऊन त्याचं कौतुक होते आणि लोक त्याला नावाजतायत, वेगळा फीडबॅक येत आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा फीडबॅक मला दिल्लीतून, शाळेतून एका मुलानं हाताने लिहून पाठवला होता. ओके. आणि त्याचा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. एकदम कच्च्या इंग्लिश अक्षरात लिहून पाठवलं होतं की त्यात असं होतं की तुम्ही जे मांडलंय ते फार भयानक वास्तव आहे आणि जगाच्या पाठीवरती असं कोणासोबतच घडू नये, आणि माझी तुम्हाला शुभेच्छा आहेत. असं ते जे काही मला पत्र आलं होतं, जे काही मेसेज आला होता, ते मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात मोठी पावती मी माझ्यासाठी ती होती. कारण आपण सिनेमा बनवतोच की लोकांनी ते बघावा, ते अप्रिशिएट करावा, आणि जमलंच तर त्यातून आपल्याला जे काही जगण्यामध्ये आणता येईल, परिवर्तन करता येईल वागण्या बोलण्यामध्ये, तसा तो व्हावा. आर्टिस्ट म्हणून, कलाकार म्हणून सगळ्यांची आपल्या अपेक्षा नक्कीच असते. सो मला वाटतं की ते कुठं ना कुठं ते थोडंफार नक्कीच ते होत होतं माझ्यासोबत. ओके. तर आता तुम्हाला प्रेक्षकांना म्हणून काही शेवटचे 2-4 वाक्य सांगायचेत. रिलीज होतोय त्याच्या आधीच्या आठवड्यात आपली ही मुलाखत साधनाच्या आमच्या नियमित अंकातही प्रसिद्ध होणार आहे छापील स्वरूपात, आणि अर्थातच व्हिडिओवर पण आपण पाहणार आहोत. कस्तुरी बघायला गेल्यानंतर तुम्हाला, मला वाटतं की तुमच्यातली कस्तुरी सापडण्यासाठी नक्कीच मदत होईल. ज्या लोकांमुळे आपलं आरोग्य म्हणा किंवा आपला समाज स्वच्छता राहते, ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो, अशा लोकांप्रती आपला आदर, प्रेम आपल्या मनात आहे तो वाढावा, नसेल तो निर्माण व्हावा, अशी आशा व्यक्त करतो. आणि तो होईल या आशेसहित मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तो सिनेमा 8 डिसेंबरला जाऊन तो नक्की बघा. तुमच्या जे काही फीडबॅक असतील, काही तुमचे सजेशन असतील, ते नक्की मला सांगा. मी पुढच्या कामामध्ये नक्कीच त्यामध्ये दुरुस्ती करेल, आणि पुढच्या अजून टीम म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यासमोर एक चांगला काम घेऊन यायचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल.
सो मी साधना साप्ताहिक आणि सरांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे येऊन माझ्या कामाबद्दल बोलण्याची एवढी मोठी संधी दिली. साधनाबद्दल मला पहिल्यापासून खूप आकर्षण आहे. मी सरांना पाहिल्यानंतर बोललो की मी त्याला खूप रेग्युलर फॉलोअप करतो आणि त्याच्याबद्दल आर्टिकल असतील किंवा जे काही मटेरियल मला ऐकायला वाचायला मिळतं ते मी सगळंच ऐकतो. सो मला वाटतं की आज मी माझ्या घरीच आहे आणि मला ते आज सरांनी खूप त्यामध्ये असं फील करून दिलं की आपण जस्ट एक गप्पा करूया आणि त्यातून एक काय म्हणते रिलेशन क्रिएट आपण म्हणतो ना ते व्हावं. तर मला वाटतं की आज तुम्ही ज्या पद्धतीने मला इथं बोलून जो मान सन्मान दिला त्याच्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि आपलं प्रेम आणि सहकार्य असंच आम्हाला सगळ्यांना मिळत राहू अशी आशा करतो. आपण या निमित्ताने संपर्कात तर राहूच, पण मला प्रेक्षकांना या निमित्ताने सांगायचंय की हा सिनेमा मी काल पाहिला आणि आता दिग्दर्शकाकडून जेव्हा त्याच्याशी डायलॉग करून त्या सिनेमाचे विषय जाणून घेतलं तेव्हा तो मला सिनेमा अधिक कळला. आणि जरी त्याचं सगळं कथानक सिंपल असलं, मी त्याच्यातली खूप सौंदर्य स्थळं पकडली असली तरी त्यामुळे उलट आता प्रेक्षकांना जास्त ऍडव्हान्टेज असा आहे की ही मुलाखत ऐकून किंवा वाचून जर सिनेमा पाहिला तर दिग्दर्शकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात असेल तर तो सिनेमा पाहताना त्यांना अधिक मजा येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. विनोद, खूप खूप धन्यवाद. येस, भेटत राहू. थँक्यू सर. थँक्यू.